एकनाथ खडसेंवर झालेल्या आरोपानंतर त्यांनी राजीनामा दिला. खडसेंचा राजीनामा हा कुणाचा विजय अशी चर्चा आता सुरू झाली आहे. मागील महिनाभर एकनाथ खडसेंवर आरोपांच्या फैरी सुरू होत्या. या आरोपांमुळे खडसेंची वैयक्तिक जशी बदनामी होत होती तशी सरकारची आणि भाजपचीही बदनामी होत होती. त्यामुळे अखेर पक्षानं खडसेंचा राजीनामा घेण्याचा निर्णय घेतला. आता खडसेंच्या राजीनाम्यानंतर हा विजय कुणाचा अशी चर्चा सुरू झाली आहे. एकनाथ खडसेंविरोधात पुण्यातील एमआयडीसीच्या जमिनीचे प्रकरण बाहेर काढणारे हेमंत गावंडे, मंत्रालयात गजानन पाटील यांना लाच पकडून देणारे डॉक्टर रमेश जाधव, खडसेंविरोधात इतर प्रकरणाबाबत आरोप करणाऱ्या अंजली दमानिया, दाऊद खडसे फोन कॉल रेकॉर्ड समोर आणणारे मनीष भंगाळे, तसंच या प्रकरणात खडसेंच्या राजीनाम्यासाठी दबाव टाकणारे विरोधी पक्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचा हा विजय आहे. तसंच हा विजय शिवसेनेचाही आहे. शिवसेना भाजपची युती तोडण्यात खडसेंची भूमिका महत्वाची होती. युती तोडण्याची घोषणाही खडसेंनी केली होती. याचा राग शिवसेनेच्या मनात होताच याचीच संधी साधून एमआयडीसी जमीन प्रकरणात ही जमीन एमआयडीसीच्याच मालकीची असल्याचा दावा शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी करत खडसेंसमोरील अडचणी वाढवल्या होत्या. शिवसेना एवढ्यावरच थांबली नाही. सत्तेत सहभागी असूनही शिवसेनेनं खडसेंच्या राजीनाम्याची मागणी केली. त्यामुळे खडसेंचा राजीनामा हा शिवसेनेचाही विजय मानला जातोय. खडसे ह्या संदर्भात जे आरोप झालेले आहेत ते अत्यंत गंभीर आहे. मग दाऊदच्या संदर्भात असतील, एमआयडीसी जमीन संदर्भात असतील. पण कालच रावसाहेब दानवे जे भाजपाचे राज्याचे अध्यक्ष आहेत त्यांनी खडसे यांना क्लीन चिट दिलेली आहे. जर क्लीन चिट दिली आहे तुम्ही काल त्यांना की खडसे यांची काही चूक नाही आहे, मग त्यांचा राजीनामा कशा करता घेतला हा सुद्धा प्रश्न लोक विचारू शकतात. कोणाच्या दबावाखाली घेतला, अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं राज्याच्या जनतेला तात्काळ मिळणं गरजेचं आहे. त्यातच खडसेंवर आणखीनही काही गंभीर आरोप होऊ लागले आणि मग या आरोपांबाबतचा अहवाल मुख्यमंत्र्यांनी पक्षश्रेष्ठींना दिलाय. या अहवालानंतरच पक्षश्रेष्ठींनी खडसेंचा राजीनामा घेण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे खडसेंच्या राजीनाम्यामागे त्यांच्या सर्व विरोधकांचा राग, मग त्यात पक्षाबाहेरील आणि पक्षातीलही काही नेत्यांचा समावेश आहे. दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.